मग जायचं का महाराष्ट्रातील अशा एका वॉटरफॉलवर की जिथे पाऊस नसतानाही धबधब्याचा आनंद घेता येईल। पण येथे जाण्या अगोदर या 5 गोष्टी अजिबात विसरू नका। 1. लाईफ जॅकेट शिवाय पाण्यात उतरू नये। 2. येथे जाताना साधी चप्पल किंवा स्लीपरचा वापर करू नये। 3. दारू किंवा कोणतेही व्यसन करून येथे जाऊ नये। 4. कोणत्याही प्रकारचा कचरा येथे करू नये। 5. आणि सगळ्यात महत्त्वाचे, शनिवार रविवारी खूप गर्दी होत असल्याने येथे येणे टाळावे। तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी वैभव घोलप, जव्हार टुरिझममध्ये आपलं हार्दिक स्वागत। महाराष्ट्रातील जव्हार हे एक धबधब्यांचे गाव आहे की जिथे पाऊस नसतानाही धबधब्याच्या पाण्यात पोहू शकतो आणि पाण्याचा आनंद घेऊ शकतो। काळमांडवी धबधबा हा असा एक धबधबा आहे की जो पावसाळा बंद झाल्यावर चालू होतो आणि पावसाळा चालू झाल्यावर हा बंद होतो। स्वतःच्या गाडीने किंवा महाराष्ट्र शासनाच्या बसने, रिक्षा किंवा जीपने येथे आपण पोहोचू शकतो। जव्हार गावापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या या धबधब्यावर जाताना जव्हारमधील कुलदीप हॉटेल समोरून जाप रस्त्याने पुढे जावे लागते। चोथ्याचेवाडी गावातून डावीकडे वळून जव्हार केळीचा पाडा येथे आपल्याला पोहोचायचे आहे। येथे जाताना नागमोडी घाट रस्ते धबधब्याचे अजूनच ओढ वाढवतात। केळीचा पाडा येथे पोहोचल्यानंतर समोरच मोठी कमान आपलं स्वागत करण्यासाठी हजर आहे। स्थानिक समितीकडून पावती घेतल्यानंतर आपण धबधब्याच्या दिशेने पुढे जातो। हा रस्ता खूप छोटा आणि अरुंद आहे, त्यामुळे येथे ये जा करताना जरा सांभाळूनच। पुढे गेल्यानंतर प्रशस्त पार्किंग आपली वाट पाहत असते। आपली गाडी किंवा रिक्षा पार्क करून आपण खाली उतरण्यास सुरुवात करावी। सिमेंटच्या पायऱ्या उतरून दगड मातीचा रस्ता चालू होतो आणि या मातीच्या रस्त्यावर घसरण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे शूज घालून जाणे उत्तमच। येथे जात असताना स्वतःची आणि आपल्या सोबत येणाऱ्यांची काळजीही घ्यायलाच हवी। खाली उतरल्यानंतर एका लाकडी शिडीने आपल्याला काळोभर दगडावरून उतरून थोडं पुढे गेल्यानंतर स्वच्छ, सुंदर आणि देखणा काळमांडवी धबधबा आपला थकवा संपूर्ण घालवून टाकतो। या पाण्यात उतरण्यापूर्वी लाईफ जॅकेटचा वापर नक्की करावा। जव्हार टुरिझम किंवा स्थानिक रहिवाशांकडून आपल्याला लाईफ जॅकेट रेंटवर उपलब्ध होतील। या लाईफ जॅकेटमुळे आपण कितीही खोल पाण्यात उडी मारली तरी हा लाईफ जॅकेट आपला जीव नक्कीच वाचवेल। या धबधब्यावर जाताना एक तर खूप सकाळी किंवा दुपारचं ऊन उतरल्यानंतर जावे आणि जमल्यास शनिवार रविवार सोडून इतर कोणत्याही दिवशी तेथे जाणे योग्य ठरेल। हा धबधबा सकाळी 7 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत चालू असतो, पण येथे येताना अगोदर फोन करून यावे। जव्हार टुरिझमच्या माध्यमातून काळमांडवी धबधब्याची संपूर्ण सहल आपल्या बजेटमध्ये आम्ही आयोजित करून देऊ। असे अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या जव्हार टुरिझमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा। आणि हो, हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।